नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासंबंधीची जी वितरणाची माहिती आहे तर ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, राज्यातील 87.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार PM किसानचा निधी। 16व्या हप्त्याचे नियोजन तयार, फेब्रुवारीमध्ये वितरित होण्याची शक्यता। तर मित्रांनो, ही पाहू शकता लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे। तर PM किसानचा 16वा हप्ता जो आहे तर तो फेब्रुवारीमध्ये वितरित होण्याची शक्यता आहे। तर राज्यातील 87.38 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असून राज्याने रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर निधीसाठीची यादी केंद्राकडे सादर केली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता राज्याने रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरची यादी जी आहे तर ती केंद्राकडे सादर केली आहे। तर मित्रांनो, या योजनेमार्फत 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रति हप्ता रुपये 2000 म्हणजेच वार्षिक 6000 अर्थसहाय्य दिले जाते। तर या योजनेचा लाभ जो आहे तर तो घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे असते। तर मित्रांनो, तर अद्यापही आपण या ठिकाणी पाहू शकता 3 लाखावर शेतकऱ्यांची जी आहे तर ती KYC अद्याप झाली नाही। तर या 3 लाखांच्या वर जे आहे तर शेतकरी त्यांची KYC ही झालेली नाही, तर यांना हप्ता मिळणार नाही। तर त्याबद्दल या ठिकाणी पाहूया। 3 लाखांवर शेतकऱ्यांची KYC झाली नाही। राज्यातील 3,24,000 शेतकऱ्यांची KYC अद्याप पूर्ण व्हायची आहे। तर कृषी विभाग गणना विभागाने यासंबंधीचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे, परंतु KYC न झाल्याने हे शेतकरी या योजनेला मुकणार आहेत। तर मित्रांनो, हे जे शेतकरी आहेत तर यांची KYC न झाल्यामुळे यांना हा हप्ता जो आहे तर तो या हप्त्यापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं। तर त्यामुळे आपण आपली KYC जी आहे तर ती करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, PM किसानच्या वेबसाईटवर आपला एलिजिबिलिटी स्टेटस जो आहे तर तो याप्रमाणे असला पाहिजे। लँड सीडिंग स्टेटस या ठिकाणी असं यस पाहिजे। त्यानंतर आधार बँक सीडिंग स्टेटस हे जे आहे तर ते अशा प्रकारचं यस असलं पाहिजे। तर ते